आणि कांद्याचे न सुटणारे प्रश्न. कधी कांदा सडतोय, कधी रस्त्यावर फेकला जातोय, कधी निर्यात बंद होते, तर कधी कवडीमोल बाजारभाव. या सगळ्यात शेतकऱ्यांना दिलासा देणारी गोष्ट म्हणजे कांद्याची निर्यात. पण जेव्हा निर्यातीवरच काही निर्बंध लादले जातात किंवा निर्यात पूर्णपणे बंद केली जाते, अशा वेळी सर्वात जास्त निराशा ही शेतकरी आणि व्यापारी वर्गात दिसून येते. यावेळी देखील हीच परिस्थिती उद्भवली आहे. कांदा निर्यात ही केवळ एक व्यापार प्रक्रिया नसून ती देशातील लाखो शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याशी थेट जोडलेली आहे. जेव्हा देशांतर्गत बाजारात कांद्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढतो आणि मागणी कमी होते, तेव्हा दर घसरू लागतात. अशा वेळी निर्यातच शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरते. याचं कारण म्हणजे परदेशी बाजारपेठांमुळे अतिरिक्त मालाला योग्य दर मिळण्याची संधी निर्माण होते. त्यामुळे कांदा निर्यातीशी संबंधित प्रत्येक धोरणात्मक निर्णय हा केवळ व्यापारी दृष्टिकोनातून नाही, तर शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून घेतला जाणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु पुन्हा एकदा शेतकरी आणि व्यापारी यांच्या विरुद्धच सरकारने कांद्याबाबत निर्णय घेतला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा धक्कादायक निर्णय समोर आला आहे. काय निर्णय आहे जाणून घेऊयात आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमधून. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी ॲग्रिको मधून मी कृषी तज्ञ मोनिका रोडे आजच्या महत्त्वपूर्ण कांदा पीक विषयक व्हिडिओमध्ये आपले सर्वांचं मनापासून स्वागत करते. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील प्रोत्साहनात्मक अनुदानात तब्बल 50% कपात करत ते 1.90% वरून थेट 0.95% आणला आहे. हा निर्णय तात्काळ लागू करण्यात आला असून याचा थेट परिणाम शेतकरी आणि व्यापारी तसेच कांदा प्रक्रिया उद्योगावरती होणार आहे. आतापर्यंत कांदा निर्यातीला चालना देण्यासाठी सरकारकडून 1.90% रोडटेप सवलत दिली जात होती. यामुळे निर्यातदारांना काही प्रमाणात दिलासा देखील मिळत होता आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्याची स्पर्धात्मकता टिकून राहत होती. मात्र आता ही सवलत अर्ध्यावर आणल्यामुळे निर्यातदारांची अडचण अजूनच वाढणार आहे आणि याचा फटका शेवटी शेतकऱ्यांनाच बसणार आहे. सध्या बाजारात कांद्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर आहे, मात्र मागणी अपेक्षेप्रमाणे वाढलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्यासाठी निर्यात ही एक महत्त्वाची कडी होती. पण सरकारच्या या निर्णयामुळे निर्यात कमी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे देशांतर्गत बाजारात कांद्याचा साठा वाढेल आणि दर देखील कोसळतील. याचा थेट परिणाम म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्यापारी वर्गाने याउलट सरकारकडे 10% सवलत वाढवण्याची मागणी केली होती, जेणेकरून निर्यात वाढेल आणि बाजाराला देखील आधार मिळेल. मात्र सरकारने ही मागणी विचारात न घेता उलट सवलत कमी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे व्यापारी आणि निर्यातदारांमध्ये नाराजीचं वातावरण सध्या निर्माण झालं आहे. कांदा प्रक्रिया उद्योगाला या निर्णयाचा मोठा फटका बसू शकतो. प्रक्रिया उद्योगांना परदेशी बाजारांमध्ये टिकून राहण्यासाठी खर्च आणि स्पर्धा या दोन्ही गोष्टींचा सामना करावा लागतो. अनुदानात कपात झाल्यामुळे उत्पादन खर्च वाढेल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करणं कठीण होईल. याचा परिणाम म्हणजे उद्योगांची वाढ खुंटू शकते. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात असल्याची भावना ग्रामीण भागात स्पष्टपणे सध्या दिसून येत आहे. एकीकडे उत्पादन खर्च वाढत आहे, हवामान बदलामुळे धोके वाढत आहे आणि दुसरीकडे बाजारात योग्य दर मिळत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनच कमी केल्याने शेतकरी आणि आणखी अडचणीत सापडणार आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा निर्णय केवळ आर्थिक नुकसान करणारा नाही, तर त्यांच्या विश्वासालाही तडा देणारा आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे का, हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. जर निर्यात वाढवून शेतकऱ्यांना चांगला दर मिळवून द्यायचा असेल तर अशा सवलती वाढवणं गरजेचं होतं. मात्र उलट निर्णय घेतल्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि उद्योग या तिन्ही घटकांमध्ये असंतोष वाढत आहे. आज गरज आहे ती शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून ठोस आणि सकारात्मक निर्णय घेण्याची. अन्यथा कष्ट आमचं आणि तोटाही आमचाच असा प्रश्न बळीराजा विचारत राहणार. तर शेतकरी बंधूंनो, घेतल्या गेलेल्या या निर्णयावर आपलं काय मत आहे? तुमच्या मते नक्की काय आणि कसा परिणाम होऊ शकतो कमेंटद्वारे नक्कीच कळवा. सोबतच अशी शेती संबंधित महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती मिळवत राहण्यासाठी आपल्या हक्काच्या पालवी ॲग्रिको चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.